अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे मधुकर पिचड, वैभव पिचड यांचं राजकारण जवळजवळ संपल्यातच जमा आहे आणि त्यामध्ये तसंच राजकारण संगमनेरमध्ये आता जे थोरात आहेत तर त्यांचे ते संपल्यात जमा करण्याचा एक प्रभाव यामध्ये दिसून येत आहे. कारण त्यांच्या ज्या चिरंजीव आहेत म्हणजे तर ते राजकारणामध्ये नाही बाळासाहेबांची, त्यांच्या कन्या ज्या आहेत त्या राजकारणात येऊ पाहतात. परंतु शेजारील अकोले तालुक्यामध्ये जो प्रकार घडला आता की वैभव पिचड हे मधुकर पिचड यांचे पुत्र जे राजकारणात आले होते तर त्यांना आता सर्व लोकांनी जवळजवळ बाहेर टाकलेलं आहे. म्हणजे त्यांचा कार्यकाळ आता जवळजवळ संपल्यातच जमा आहे आणि लोक विविध पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. विशेषतः राष्ट्रवादीमध्ये डॉक्टर किरण लहामटे जे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहेत तर त्यामध्ये खुद्द अजित पवारांनी सुद्धा आज एक आपलं ट्विट केलं आहे आणि सांगितलं आहे की आज अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. म्हणजे आता हे जे राजकारण आहे हे पुढील एक राजकारण हे पुढील आमदाराचंही राजकारण यामधून सहजासहजी संपलेलं आहे. म्हणजे हे डॉक्टर किरण लहामटे हे कायमस्वरूपी 2029ला देखील आमदार म्हणून निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचं त्यांचं हे ध्येय धोरणं आणि वाटचाल चालू झालेली आहे. निमित्त जरी हे जिल्हा परिषद निवडणुकीचं असलं तरी ही वाटचाल विधानसभेची आहे आणि या विधानसभेच्या वाटचालीमध्ये आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत. म्हणजे आता लगेच त्याची अधिसूचना निघेल म्हणजे झाल्यातच जमा आहेत त्या. तर ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये एक तालुक्यातील संपूर्ण अकोले जिल्हा अहिल्यानगर या तालुक्यातील अजित पवार गटामध्ये राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते या दुसऱ्या पक्षात जायची अशी एक चर्चा सुरू झाली होती की आता हे लोक एक अजित पवार गट सोडणार आणि पण आता हे घडलं मात्र वेगळंच. तर ही तयारी त्यांची जी सुरू होती की किरण लहामटे आमदार यांना सोडून जायचं पण वेगळंच घडलं आणि जे वैभव पिचड आहेत जे माजी आमदार आहेत त्यांच्या समर्थकांनी आता बघा कशी फोडाफोडी झाली ती. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तो प्रवेश साधा नव्हता. त्यांनी किती व्हिडिओ काढले, आता चलो रे मुंबई, आता राष्ट्रवादीला चाललो आहे वगैरे. तर अकोले तालुक्यातून जे त्यांच्या कार गेल्या त्या कारचे व्हिडिओ काढून ते मुंबईमध्ये एक राष्ट्रवादी पक्षाचे जे आपले अजितदादा पवार आहेत तर त्यांच्या भेटीला सगळे कार्यकर्ते निघाले आणि तेथे जाऊन ते प्रवेश घेतलेला आहे. आता हे प्रवेश घेणाऱ्यामध्ये बाजार समितीचे माजी संचालक भाऊसाहेब कासार, त्यानंतर राजाराम कासार, त्यानंतर वाशिरेचे सरपंच किरण गजे, त्यानंतर उपसरपंच संतोष वाकचौरे, त्यानंतर खरेदी विक्री संघाचे संचालक कविराज भांगरे, त्यानंतर मनोहरपूरचे उपसरपंच रमेश भांगरे, त्यानंतर यशवंत डोळस, पांडुरंग भांगरे, गजानन कातळे, नवनाथ करवंदे, प्रफुल्ल भांगरे, किरण कोंडार, बाजीराव सदगीर, रवींद्र साबळे, तेजस मेंगाळ, भाऊसाहेब तळपाडे, मदन डगळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी घड्याळ हाती बांधलं. म्हणजे ते आता अजित गटामध्ये मुंबईमध्ये प्रवेश केला. असे अनेक कार्यकर्ते होते, त्यांचा गाड्यांचा ताफा फार मोठा होता. आणि यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जे तालुकाध्यक्ष आहेत अक्षय आभाळे, त्यानंतर अगस्तीचे संचालक सुधीर शेळके, बाजार समितीचे संचालक ईश्वर वाकचौरे हेही त्यावेळेस त्यांच्याबरोबर गेले. म्हणजे आता यांच्या किती गाड्या गेल्या असतील हे तुम्ही एक समजून घ्या. त्यानंतर एक जे आता प्रथम सांगितल्याप्रमाणे जे राष्ट्रवादीतून बाहेर पडायचं जे वादळ उठलं होतं किंवा तशा चर्चा सुरू झाल्या होत्या त्यामध्ये
एक अजित पवार गटाचे जे होते तालुकाध्यक्ष शरद चौधरी, शहराध्यक्ष विनायक धुमाळ, मनोज मोरे आदीसह काही कार्यकर्ते हे किरण लहामटे आमदार यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. असं सांगितलं जातं की त्यांना काही स्कोप नाही असं त्यांना वाटत होतं. पण किरण लहामटे यांनी एका रात्रीत अशी चावी फिरवली की यांचं बंड थंड झालं, पण त्यांच्याबरोबर इतके लोक फुटले की ते सांगता येत नाही. म्हणजे जवळजवळ अर्धा तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये गेला. म्हणजे आता ही वैभव पिचड किंवा जे पहिले जे आपले पिचड यांचे पितापुत्र जे होतं राजकारण जे तालुक्यामध्ये चाललं होतं ते संपूर्ण या डॉक्टर किरण लहामटे यांनी संपवलेलं आहे. त्यामुळं आता यापूर्वी इतर काही पक्षांतरं झालेले आहेत, तर त्यामध्ये महत्त्वाची पक्षांतरं करण्यासाठी संगमनेरचे जे आमदार आहेत आता अमोल खताळ हे या तालुक्यावर थोडंसं लक्ष ठेवूनच आहेत की चला आपल्याला एकंदरीत दृष्टिकोनातून कशा पद्धतीने करता येईल. तर अमोल खताळाची ही जी कामगिरी आहे की त्यांनी मे महिन्यामध्येच पंचायत समितीचे उपसभापती मारुती मेंगाळ, अमृतसागर दूध संघाचे संचालक जगन देशमुख, सचिन शेटे, सुशांत गजे, बाळासाहेब भोर यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला ह्या आपल्या अमोल खताळ यांच्या दृष्टिकोनातून. आता शिंदे सेना, अजित पवार आणि भाजप हे एकत्र आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की एकंदरीत दृष्टिकोनातून हे जे आपले हे जे वैभव पिचड तर त्यांची सद्दी संपल्यात जमा आहे. कारण वैभव पिचडला हे कधीही आता त्यांचं जमणार नाहीत. आणि तसाच प्रकार हा एकंदरीत दृष्टिकोनातून संगमनेरमध्ये देखील करण्याचा प्रयत्न चालू होईल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. तसंच एक महत्त्वाची गोष्ट ह्या अमोल खताळने जे कौतुक केले पुढलं की उद्धव सेनेचे निष्ठावंत होते जे मधुकर तळपाडे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला शिंदे सेनेमध्ये. म्हणजे अमोल खताळ यांचं जे भाग आहे तो या बाळासाहेब थोरातांचं तालुक्यातून संपूर्ण उच्चाटन करण्याचा प्रयत्न आहे की काय असा एक प्रयत्न चालवलेला आहे. त्यामुळं अजित पवार देखील यामध्ये व्यवस्थितपणे म्हटलेले आहेत की आता जितके लोक माझ्या पक्षात येतील तेवढं मला चांगलं आहे. कारण आम्ही त्यांना सर्व दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून किंवा इकडं पदाच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना एक व्यवस्थितपणे सांभाळू आणि ते सांभाळू शकतात हे अजित पवार. तसं इतर जे पक्षवाले आहेत ते सांभाळू शकणार नाहीत असं एक प्रकार आलेला आहे. आणि याचा जो शेजारचा जो भाग आहे म्हणजे सर्वात महत्त्वाचा की जसं घडलं की संगमनेरमध्ये देखील ह्या थोरातांची जी सद्दी संपवण्याचं जे काम चालू झालेलं आहे या मधुकर पिचड, वैभव पिचड यांच्यानंतर यांना आता तालुक्यातून जवळजवळ बाहेरच जाण्याची पाळी येईल. आणि मतदारसंघ जर विधानसभेला जरी बदलले आता तरी हे पुन्हा किरण लहामटे यांची परत निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवड होण्याची 2029ला परत आमदार म्हणून हे डॉक्टर किरण लहामटे निवडून येऊ शकतात. आता राहिला प्रश्न महत्त्वाचा अमोल खताळ. तर अमोल खताळ यांनीसुद्धा आता बाळासाहेब जे थोरात आहेत आणि त्यांच्या कन्या की ज्या भावी आमदार म्हणून आता सध्या त्यांचं चाललं आहे की ज्या जयश्री थोरात डॉक्टर, तर त्यांचा देखील एक चांगल्याच पद्धतीने त्यांच्यावर देखील हे भारी पडू शकतात अमोल खताळ अशी एक पद्धत निर्माण झाली. म्हणजे आता हा कसा झाला, शेजारच्याला मदत करणे म्हणजेच शेजारी आपल्याला मदत करणार हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यावेळेस हे झालेले लोक अकोले तालुक्यातील अकोले, राजूर, कोतुळ वगैरे सगळ्या भागातील जे लोक आहेत हे लोक संपूर्णपणे या अमोल खताळच्या प्रचारामध्ये येऊ शकतात इथले. त्यानंतर शेजारचं राहता तालुक्यातील ते लोक येऊ शकतात. म्हणजे त्यानंतर सिन्नरच्या मधील आपल्या एकंदरीत जे कृषी मंत्री आहेत तर त्यांचे लोक येऊ शकतात. म्हणजे आता हे चार बाजूनं जे आहेत एकंदरीत दृष्टिकोनातून तर
जुन्नर नारायणगाव या भागामध्ये देखील संपूर्णपणे आता ह्या अमोल खताळला संगमनेर कायम 2029ला देखील निवडून देऊ शकतो असं एक वातावरण निर्माण केलेलं आहे। तसंच पारनेरचे जे आमदार आहेत हे संपूर्ण तेही एक अजित पवार गटाचेच आहेत। म्हणजे हा जो प्रकार निर्माण झालेला आहे फक्त आता बाळासाहेब थोरात हे किती दिवस आमदार, आता आमदार त्यांचं तर संपलंच आहे, नवीन त्यांचं घराणं आता परत पुढं येऊ शकणार नाही अशी ही एक व्यूहरचना केली जात आहे। म्हणजे संगमनेर अकोलेच्या दृष्टिकोनातून म्हणजे पारनेर आहे, त्यानंतर जुन्नर आहे, त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा सिन्नर आहे आणि राहता अकोले हे सगळे संगमनेरच्या म्हणजे हद्दीवर असलेले तालुके हे एक काँग्रेस सोडून इतर पक्षाच्या ताब्यात आहेत। म्हणजे अजित पवार गटाच्या ताब्यात आहेत, शिंदे सेनेच्या गटाच्या ताब्यात आहेत आणि भाजपच्या ताब्यात आहेत, राहता भाजपच्या ताब्यात आहे। म्हणजे एकंदरीत दृष्टीकोनातून जर बघितलं तर ही व्यूहरचना ज्या अमोल खताळने केलेले आहे ते व्यवस्थितपणेच आहेत। कारण हे डॉक्टर किरण लहामटे यांना आता पुन्हा संधी तर मिळणार आहे, तशीच खताळला पण मिळू शकते असा एक महत्त्वाचा यामध्ये मुद्दा झालेला आहे। त्यामुळं आता यांची संधी संपली असं समजायला काही हरकत नाही। आता हे परत कधीही निवडून येऊ शकणार नाही आहेत। कोण? एक वैभव पिचड आणि आमदार बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कन्या जयश्री अशी एक लोकांची भावना झाली आहे। आणि एक थोडंसं या अमोल खताळाविषयी पारनेरच्या भागातील म्हणजे पारनेरच्या संलग्न असलेल्या संगमनेर तालुक्यातील पठार भागातील लोकांचं अद्यापपर्यंत थोडंसं वेगळ्या पद्धतीचं मत आहे। कारण ते म्हणतात आमच्या भागामध्ये हे एक अमोल खताळ येतही नाही आहेत, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये सर्वात आहे। तरी आता ही जी खेळी चाललेली आहे राजकारणाची पुढील आमदारकीची आणि माध्यम आहे जिल्हा परिषद निवडणुकीचं, तर बघू। तर आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात। आपण या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, म्हणजे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। आणि एक कॉमेंट करून आपण सबस्क्राईब करा। धन्यवाद।